तुम्ही याच गावात लहानाचे मोठे झालात, तुम्हाला शेताची इथल्या वातावरणाची सवय आहे. पण अंजलीला नाही होय झेपणार सगळं. हवं तर तुम्ही राहा शेतावर, पण काही दिवस अंजलीला इथे सोडून जा. हा प्रश्न निवळेपर्यंत. हॅलो. हा राणाजी, झालं का काम तुमचं? कधी येताय? नाही हो, ते कामासाठी कोल्हापूरला जावं लागणार आहे. राणाजी, आता दिवे लागणीची वेळ झाली, आता रात्र होईल. तुम्ही तुमचं ते काम उद्या नाही का करू शकणार? आता मला न्यायला या ना. ते नाही जमणार आता, लय अर्जंट काम आहे. एवढं कसलं काम आहे? ते आपलं हा पंप बिघडलाय, ते दुरुस्त करायचं ना व. हा, तुम्ही बरकतजींना तिथे थांबायला सांगून न्यायला नाही येऊ शकणार? बरकत नाही नाही, अहो ते काय आहे, बरकत नाही आलं माझ्या संगत, तो तिकडे शेतावरच आहे. काही अडचण आहे का राणाजी? अडचण नाही नाही, काय बी अडचण नाही. मी बोलू का नंतर ना, ठेवतो आता. बर ठीक आहे, लवकर या, मी वाट बघते. हा. काय झालं अंजली? राणाजी उशीर होतो म्हणताय. अगं मग काम झाल्यावर येतील ना? नाही बाबा, राणाजी नेहमीसारखं नाही बोलत. नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला जावं लागेल. राणाजी शेतावरच आहे. तुला खरंच जायचंय का? हो. चल मी येतो तुला सोडायला. अंजू, कुठे चाललीस तू? कुठेही जायचं नाहीस बर का? हिंदू थांब, खूप झालं. आणि हा जो काय अंजलीला तू इथेच ठेवायचा प्रयत्न करतेस ना, तो थांबव अगोदर. हो, तिची काळजी वाटते मला म्हणून. अगं ती आणि तिचा नवरा दोघे समर्थ आहेत काळजी घ्यायला. तू यापुढे त्यात ढवळाढवळ करत जाऊ नकोस. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.